बांगलादेशातील सत्ताधारी पक्ष अवामी लीगचे खासदार अनवारुल अझीम अनवर यांची कोलकात्यात हत्या झाली। या प्रकरणात आता धक्कादायक तपशील उघडकीस आला आहे। या प्रकरणाचा तपास बंगालच्या सीआयडीकडून सुरू आहे। खासदार अनवर यांची हत्या त्यांच्याच बालमित्रानं केल्याचं उघडकीस आलं आहे। हत्या प्रकरणात अनवर यांच्या व्यावसायिक भागीदाराचाही समावेश आहे। ढाका ट्रिब्यूननं दिलेल्या वृत्तानुसार खासदार अनवर यांचा बालमित्र आणि व्यावसायिक भागीदार अख्तारुज्जमान शाहीन हाच हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे। अनवर यांचा आणखी एक मित्र अमानुल्लाह अमान यांनाही हत्या करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार अनवारुल यांच्या हत्येची योजना आखण्यासाठीच शाहीन कोलकात्याला आला होता। हत्येचा प्लॅन यशस्वी केल्यानंतर तो बांगलादेशला परतला। अमानसह 6 जणांनी अनवारुल यांची उशीनं तोंड दाबून हत्या केली। त्यानंतर अनवर यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते ट्रॉली बॅगमध्ये टाकले आणि ती बॅग एका अज्ञात ठिकाणी फेकून दिली। ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या हेर विभागानं हत्येच्या कटाचा पर्दाफाश केला। या प्रकरणात हत्येच्या आरोपाखाली तिघांना अटक करण्यात आली आहे। अनवारुल यांची मुलगी मुमतारीन फिरदोस डोरीन यांनी बुधवारी शेरे बांगला नगर पोलीस ठाण्यात हत्येची तक्रार नोंदवली होती। त्याचवेळी कोलकात्यातही एक वेगळी तक्रार नोंदवण्याची तयारी सुरू होती। कोलकात्यात पोलिसांनी अनवारुल यांच्या मृतदेहाचे तुकडे घेऊन जाणाऱ्या कार चालकाला अटक केली होती। अख्तारुज्जमान शाहीननं व्यावसायिक वादातून खासदार अनवारुल यांची हत्या केली। शाहीन झेन-ईदहचा रहिवासी आहे। त्याच्याकडे अमेरिकेचंही नागरिकत्व आहे। त्याचा भाऊ झेन-ईदहच्या कोटचांदपूर महापालिकेचा महापौर आहे। अनवारुल झेन-ईदह मतदारसंघाचेच खासदार होते। शाहीन 30 एप्रिलला अमान आणि त्याची मैत्रीण सिलिस्टा रहमान सोबत कोलकात्याला गेला होता। त्यांनी कोलकात्याच्या सांजिबा गार्डनमध्ये एक डुप्लेक्स भाड्यानं घेतला। शाहीनचे 2 सहकारी सियामा आणि जिहाद आधीपासूनच कोलकात्यात होते। त्यांनी मिळून हत्येचा कट केला। शाहीन 10 मे रोजी बांगलादेशला परतला। हत्येची संपूर्ण जबाबदारी त्यानं अमनकडे सोपवली होती। अमननं बांगलादेशातून 2 मारेकऱ्यांना कोलकात्याला बोलावलं। फैजल शाजी आणि मुस्ताफिज 11 मे रोजी कोलकात्याला आले, कटात सहभागी झाले। खासदार 12 मे रोजी कोलकात्यात येणार असल्याची माहिती शाहीनला आधीपासूनच होती। त्यानं अमानला हत्येची तयारी करण्यास सांगितलं होतं। त्यासाठी धारदार शस्त्रांची खरेदी करण्यात आली। खासदार अनवर 12 मे रोजी दर्शन बॉर्डरहून कोलकात्याला पोहोचले। तिथे ते त्यांचा मित्र गोपाळच्या घरी थांबले। या दरम्यान मारेकऱ्यांनी 13 मे रोजी त्यांना आपल्या फ्लॅटवर बोलावलं। अनवारुल 13 मे रोजी संजीबा गार्डनमध्ये अमानच्या अपार्टमेंटमध्ये गेले। यावेळी अमानच्या साथीदारांनी अवारुल यांना पकडलं। शाहीनचे पैसे परत दे असं त्यांनी खासदारांना सांगितलं। वाद विकोपाला गेला। मारेकऱ्यांनी अनवारुल यांचं तोंड उशीने दाबलं आणि त्यांना संपवलं। हत्येची माहिती अमाननं शाहीनला दिली। शाहीनच्या सांगण्यावरूनच अनवारुल यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले। तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी जवळच्या शॉपिंग मॉलमधून 2 मोठ्या ट्रॉली बॅग आणि पॉलिथिन पिशव्या खरेदी करण्यात आल्या। त्यात मृतदेहाचे तुकडे भरण्यात आले होते।